सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी मित्रांच्या सहकार्यामुळे त्यांची कामं पटपट मार्गी लागतील. त्यांच्या योजना सफल होणार असून प्रत्येक कामामध्ये नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. आज तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तसेच हुशारीनं घेतलेले निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. जोडीदाराचं सहकार्य प्रत्येक कामामध्ये तुम्हाला असेल. संध्याकाळपर्यंत तुमची थांबलेली सर्व कामं पूर्ण होतील. संध्याकाळी एखाद्या राजकीय कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आज भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला धनलाभाचा योग आहे. तसेच सरकारी कामं मार्गी लागल्यामुळे लाभाचे योग होतील. तुमचे मुद्दे लोकांसमोर ठामपणे मांडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. प्रॉपर्टीशी संदर्भात काही वाद जर सुरू असतील तर नुकसान होण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. तुम्ही कायदेशीर मार्गाने तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काम करू शकता. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठीचे लोक आज व्यवसाय करत असतील तर व्यापारासाठी नवीन योजना तुम्ही तयार करणार आहात. कर्जाचं ओझं तुमच्यावरचं थोडंसं कमी होईल. तुमची मुलं कामामध्ये मदत करतील, त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. जोडीदाराचा तुम्हाला संपूर्णपणे पाठिंबा असेल, अगदी प्रत्येक कामात. व्यर्थ खर्च तुम्हाला टाळावा लागेल, म्हणजे तुमची चिडचिड कमी होईल. भौतिक साधनांवरती तुमचा आज खर्च होण्याची दाट शक्यता आहे. नवीन गोष्टी किंवा तंत्रज्ञान देखील तुम्हाला शिकण्याची आज संधी मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक असून तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. जोडीदाराची तुम्हाला साथ मोलाची असून तुमचे प्रोजेक्ट देखील वेगानं पुढे सरकतील. आर्थिक निर्णय घेत असताना तुम्ही सखोल विचार करा. तसेच कामामध्ये जास्त फोकस करा. तुमच्या हुशारीमुळे थांबलेली कामं पुन्हा सुरू होतील. संध्याकाळी आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. काही शुभ खर्च तुमचा होऊ शकतो, ज्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा लाभदायक असून मेहनतीचं तुम्हाला फळ मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचा वादविवाद होऊ शकतो, त्यामुळे शांत राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. प्रवासाचा तुम्हाला योग आहे, त्यामध्ये तुम्हाला लाभ होईल. संध्याकाळी तुमच्या योजना पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला फायदा होईल. अचानक पाहुणे आल्यामुळे तुमच्या खर्चामध्ये वाढ होऊ शकते. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील. व्यापाऱ्यांसाठी दिवस ठीक असला तरी जास्त विश्वास कोणावरही ठेवू नका, कारण विश्वासघात होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि तुमचं पेंडिंग पेमेंट देखील मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कामात फोकस, नियोजन आणि व्यवस्थापन करा, ते महत्त्वाचं आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा करिअरमध्ये नवीन संधी घेऊन येणार आहे. त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. तुम्ही कुठलंही काम वेळेत पूर्ण करा, त्यामुळे ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ असून भागीदारीमध्ये तुम्ही काम कराल आणि ती वेळ तुमच्यासाठी उत्तम राहील.
तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुमच्या कुलदेवतेचं तुम्ही स्मरण करा आणि कामाला सुरुवात करा. त्यामुळे तुमच्या समस्या कमी होतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा आव्हानात्मक आहे. नोकरीमध्ये नवीन आव्हानं तुम्हाला येऊ शकतात, परंतु हुशारीच्या जोरावरती त्याचं निराकरण तुम्ही कराल. व्यवसायामध्ये अपेक्षित नफा तुम्हाला आहे. दरम्यान कामाचं नियोजन तुम्ही योग्य प्रकारे करा. तुमची आर्थिक स्थिती आज समाधानकारक असेल, परंतु तुम्ही तुमच्या खर्चावरती मात्र नियंत्रण ठेवायला हवं. तुम्ही तुमच्या घरामध्ये संवाद साधा, त्यामुळे काही समस्या जर आल्या तर त्या तुम्हाला समजतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे, कारण करिअरमध्ये तुम्हाला प्रगतीचे योग आहेत. नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात, त्याचा तुम्ही लाभ घ्या. व्यवसायामध्ये कठोर मेहनतीनंतर तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही काही योजनांवरती काम करत होतात, त्यामध्ये यशस्वी होण्यामागचे काही योग आहेत. तुम्ही नवीन प्रोजेक्टवरती काम करणार आहात. तुमची आर्थिक स्थिती उत्तम असून गुंतवणूक तुम्ही विचारपूर्वक पद्धतीनं करा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा सामान्य असेल, परंतु तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल. ऑफिसचं काम करत असताना तुमच्यावरती दबाव आहे असं तुम्हाला वाटेल, परंतु काळजी करू नका, तुम्हाला कामात नक्कीच यश मिळेल. टीम वर्कमुळे काम तुमचं वेगानं पुढे जाईल. वरिष्ठ काही प्रमाणामध्ये कामात तुम्हाला मदत करतील, त्यामुळे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. व्यवसायामध्ये नवीन योजनांवरती तुम्ही काम सुरू करणार आहात. तुमचा बँक बॅलन्स वाढतोय. या दरम्यान तुम्ही बचतीकडे लक्ष द्या. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठीचे जे लोक आहेत ते आज जास्त व्यस्त राहणार आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदारीचा योग आहे, परंतु त्यामुळे भविष्य काळामध्ये तुम्हाला लाभ होईल. व्यापाऱ्यांसाठी वेळ ठीक असली तरी नवीन गुंतवणूक तुम्ही टाळायला हवी. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस सामान्य राहील. तुम्ही मिळकत आणि खर्च याची सांगड घाला, तरच ताणतणावापासून दूर राहाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा करिअरमध्ये सकारात्मक बदल घेऊन येतोय. नोकरी करणाऱ्यांना त्यांचं कौशल्य आणि प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार जर करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. आर्थिक स्थितीमध्ये तुमच्या सुधारणा होणार असून तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवा. मोठ्या मुलाच्या तब्येतीबद्दल तुम्ही काळजी कराल. तुमच्या घरामध्ये तुम्ही अहंकारानं वागाल तर तुम्हालाच त्रास होईल हे लक्षात ठेवा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.